मस्त अशी गरमागरम उपवासाचे थालीपीठ तयार आहेत। अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी थालीपीठ तयार झालेली आहेत। दह्यासोबत आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत ही थालीपीठ अप्रतिम लागतात। नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण खमंग आणि स्वादिष्ट साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत। चला तर मग थालीपीठाची रेसिपी पाहूया। साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी साबुदाणा 4 तास भिजवून घेतलाय। आता आपण परातीमध्ये घेऊया। मस्त असा मऊसूत साबुदाणा भिजलाय। आता त्यामध्ये इथे मी पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते। इथे मी 3 मध्यम बटाटे उकडून घेतले ते घालते। 1 चमचा मी मिरचीचा ठेचा घेतलाय तो घालते। ठेच्यामध्ये मी खोबरं, शेंगदाणे आणि मिरची घेतलेली त्याचा ठेचा आहे। तुम्ही वाटलेली मिरची सुद्धा घालू शकता आणि मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी चवीनुसार मीठ घालते। अगदी साधे आणि सोपे आपण हे थालीपीठ बनवणार आहोत। आता व्यवस्थित आपण मळून घेऊया। मस्त एकजीव झाले पाहिजेत सर्व पदार्थ। उपवासाला काहीतरी नवीन असा हा पदार्थ आहे। साबुदाणा मी थोडासा मळून घेतलाय। आता आपण मॅशरने हे मॅश करून घेऊया। जाडे भरडे आपण हे मॅश करून घेणार आहोत। साबुदाणा व्यवस्थित भिजलाय त्यामुळे पटकन मॅश होत आहे। मिरची, खोबरं आणि शेंगदाण्याच्या ठेच्यामुळे ह्या थालीपीठाला खूप छान टेस्ट येते। ठेचा बनवण्यासाठी मी ओलं खोबरं वापरलेलं। ओल्या खोबऱ्याचा ठेचा खूप छान होतो। जास्त नाही, अगदी हलकंसं आपण हे मॅश करून घेऊया। साबुदाणा थोडासा मॅश करून झाला। आता आपण हाताने ह्याचा गोळा करून घेऊया। मॅश केल्यामुळे बटाटा साबुदाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालाय। साबुदाणा व्यवस्थित मळून घेतलाय। आता आपण लगेचच थालीपीठ बनवून घेऊया। इथे मी एक प्लास्टिकचा कागद स्वच्छ धुवून घेतलाय आणि थोडासा ओलसर करून घेतलाय। आता मी एक साबुदाण्याचा मध्यमसर गोळा घेते। इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतले। पाण्याचा हात लावून लावून आपण हे थालीपीठ थापून घेऊया। थोडे थोडे पाणी लावून थापले की थालीपीठ व्यवस्थित थापता येते। जास्त पातळ सुद्धा नाही, जास्त जाड सुद्धा नाही, असं मध्यमसर आपण थालीपीठ थापून घेऊया। मध्यम आकाराचं थालीपीठ मी थापून घेतले। आता आपण थालीपीठ भाजून घेऊया। इथे मी तव्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालते। आता आपण तव्यावरती थालीपीठ घालून घेऊया। थालीपीठ तव्यावरती घालून झालेलं आहे। आता आपण बाजूने थोडंसं तूप सोडूया। तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचा सुद्धा वापर करू शकता। मस्त गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने आपण थालीपीठ भाजून घेऊया। तुम्ही जर उपवास सोडून एरवी थालीपीठ करत असाल तर तुम्ही रेग्युलर तेल वापरलं तरी चालेल। मध्यम गॅसवरती आपण खरपूस थालीपीठ भाजून घेऊया। नेहमीच आपण उपवासासाठी साबुदाण्याचा वडा आणि खिचडी करतो। साबुदाण्याचा वडा तेलकट असतो, तर उपवासासाठी हा एक पौष्टिक पदार्थ आहे जो कमी तेलामध्ये होतो आणि चवीला पण खूप छान लागतो। थालीपीठ छान एका बाजूने गोल्डन झाले। आता आपण थालीपीठ पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत। आता इथे मी थोडंसं तूप सोडते। दुसऱ्या बाजूने सुद्धा थालीपीठ व्यवस्थित भाजून झाले। आता आपण पलटी करून घेऊया। मस्त असं कुरकुरीत आणि खमंग आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे। आता आपण प्लेटमध्ये काढूया। मस्त गरमागरम थालीपीठ तयार आहे। केळ्याच्या पानावरती मी थालीपीठ वाढते। सोबत उपवासाची खोबऱ्याची चटणी। चटणीमध्ये मी ओलं खोबरं, मिरची, थोडासा लिंबाचा रस आणि मीठ
घालून चटणी केले आणि दही। तुम्हाला जर माझी साबुदाणा थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला यूट्यूब चॅनल खूप मोठा होईल। आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसत आहे तिला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून ज्याही मी नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। आणि संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।